हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड। तर जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की आता आम्ही एकविरावरून निघणार आहोत। तर आम्ही आता निघालेलो आहोत फायनली एकविरावरून आणि हे मध्ये रस्त्यात गाड्या लावलेल्या आहेत। वरती पार्किंगची जागा आहे 2 ठिकाणी, म्हणजे असं मोकळं पार्किंग आहे आणि थर्ड पार्किंग जे जिथे आम्ही गाडी लावली होती तिथे, आणि खाली देखील पार्किंगची जागा आहे। पण ज्याची तिची इच्छा त्यामुळे कोणीही कसेही गाड्या लावतं। आणि जाताना थोडासा घाट सेक्शन आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत। तर कसा काय घाट आहे ते मी तुम्हाला ब्लॉग थ्रू दाखवणार आहे। मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या खाली पार्क करतात, काही लोक वरती देखील पार्क करतात, आणि जे पायऱ्याने येणारे लोक आहेत त्यांच्या देखील गाड्या खालीच पार्क केलेल्या जातात। तर हा थोडासा घाट सेक्शन आहे, म्हणजे आम्ही सांगितलं अर्ध्यापर्यंत गाडी जाते तिथपर्यंतचा हा घाट सेक्शन आहे। आणि बाकीचा पूर्ण रोड जो आहे तो चांगलाच आहे, फक्त घाट सेक्शन असल्यामुळे जरा थोडेफार रिस्की आहे पावसाळ्यात वगैरे। कारण की आम्ही लास्ट टाइम पावसाळ्यातच आलो होतो तेव्हा बाईक घसरली होती, त्यामुळे मग थोडंसं रिस्की आहे। बट रोड जो आहे तो चांगला आहे, तर तो मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही बघितलंच कसं काय घाट सेक्शन आहे। नंतर प्लेन रोड आहे, 1-2 किलोमीटर आतमध्ये जे आहे ते मंदिर आहे। तर आम्ही इथे थांबलो होतो कारण की पप्पा गेले होते वडापाव घेण्यासाठी, कारण की भूक लागली होती सगळ्यांनाच। तर बोलले की वडापाव खाऊया, नंतर मग जेवूया, आपण दर्शन करून आम्ही इथे जाणार आहोत महडला। तर तुम्ही बघू शकता लोणावळा कसं काय दिसतोय ते रात्रीचा। तर बरेच लोकांना लोणावळा फेवरेट प्लेस आहे फिरण्यासाठी, आमचं देखील आहे। आम्ही पावसाळ्यात जातो लोणावळ्याला। तर रात्रीचा सीन तुम्ही बघू शकता, खूपच छान वाटत होतं। जसं आपण लोणावळ्याचा घाट उतरून खाली येतो तर मेन हायवेलाच महडसाठी टर्न आहे। महड देखील एक 2-3 किलोमीटर आतमध्ये आहे। तर हायवेला बोर्ड देखील लावलेला आहे। हा आहे बोर्ड, रात्रीचं लाईटीचा इफेक्ट असल्यामुळे बोर्डवरचं नाव दिसत नाही आहे।
तर महडला जाण्यासाठी असा आतमध्ये रस्ता दाखवलेला आहे। रस्ता पूर्णपणे चांगला आहे। आता रात्र असल्यामुळे म्हणजे अंधार वगैरे आहे, बट रस्ता जो आहे तो एंडपर्यंत चांगला आहे। आणि जसे की तुम्हाला माहीत असेल, महड हे 8 अष्टविनायक मंदिर जे आहे त्यापैकी एक महड एक देवस्थान आहे। तर हे आहे महडचं पार्किंग। तर कधी कधी फ्री ऑफ कॉस्ट असतं, कधी कधी चार्जेस घेतात। म्हणजे असं सौरव सांगत होता की लास्ट टाइम काय चार्जेस घेतले नव्हते, बट ह्यावेळी आमच्याकडून त्यांनी चार्जेस घेतले 50 रुपीज। तर भरपूर मोठं पार्किंग आहे। तसं काय पार्किंगचं इथे टेन्शन नाही आहे। तर तुम्ही गाडी पार्क करून मग मंदिरात जाऊ शकता। मंदिर इथून एक 5 ते 10 मिनटं लागतात बाय वॉक जाण्यासाठी। तर ते देखील मी तुम्हाला दाखवते। आणि आता आम्ही उतरून चालत निघालेलो आहोत दर्शनासाठी। हे छोटे छोटे स्टॉल्स आहेत। मला वाटतं एक 8:30-9 वाजलेले समथिंग, बराच उशीर झालेला, त्यामुळे काय काय स्टॉल बंद झालेले, काही स्टॉल चालू होते। आणि हे गाड्या जे आतमध्ये लोक राहतात राईट साईडला, तिकडच्या लोकांच्या गाड्या आता असाव्यात। आणि हे जे आहे हे कॉलेजची पिकनिक की स्कूलची पिकनिक आलेली दिसते, तर येताना दिसत आहे। आणि छोटे छोटे स्टॉल्स पण आहेत। तर आम्हाला देखील काय काय घ्यायचं आहे, बट आम्ही बोललो की पहिलं आपण दर्शन करून येऊया, किती लाईन आहे काय नाही। तर असं तर वाटलं होतं गर्दी नसेल, बट पिकनिक आली आहे बोलल्यावरती काय सांगावं, असू शकते। मग बोललं की चला पहिला दर्शन करून येऊया। त्यानंतर मग आम्ही देखील एका शॉपमध्ये जे काही आहे ताट वगैरे ते घेतलं, हार वगैरे मंदिरात जाण्यासाठी। तर तेच मी पप्पांना बोलत होती की शॉप नंबर लक्षात ठेवा। तर पप्पा बोलले की आपल्या चप्पल जर बाहेर आहेत तर चप्पलवरून ओळखायचं कोणतं शॉप आहे ते। तर मी बोललं ठीक आहे चला मग जाऊया। तर तुम्ही बघू शकता बरेच शॉप ओपन होते, फार कमी शॉप जे होते ते बंद होते, लोक जात असल्यामुळे मला वाटते कदाचित। आणि भरपूर गाड्या देखील लागलेल्या आहेत बाहेर, त्यामुळे मला असं वाटतं गर्दी असेल की काय। तर बरेच काय काय असं घेण्यासारखं होतं। तर मग बोललं की चला आता येतानाच घेऊया। तर बघत बघत चालले होते मी। तर फायनली आपण पोहोचलो आहोत मंदिराजवळ। तर हे आहे मेन मंदिर। आजूबाजूला छोटी मोठी मंदिरं देखील आहे। आणि मी हार घेतला होता, मम्मीने जे आहे ते ताट घेतलं होतं। चला तर मग आता मंदिरात एंट्री करूया। मोबाईल अलाउड असेल की नसेल माहीत नाही, जेवढं काही शूट करून दाखवता येईल तेवढं मी दाखवेन। तर हा आहे मंदिराचा एंट्रन्स। आणि लाईन होती बरीच, तुम्ही बघू शकता, म्हणजे इथून नाही दिसत आहे बघा, ही लाईन आहे। मंदिराला पूर्ण गोल फिरून आहे लाईन। तर फायनली मग आम्ही लाईन लावलेली आहे। तर वाटलं होतं की गर्दी नसेल, लेट जातोय तर, बट तरी देखील गर्दी होती। इथे गणेश स्तोत्र वगैरे लिहिलेलं आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलं की मंदिराला फिरून पूर्ण लाईन आहे, पण एवढं काही नाही, लाईन पटापट सरकते त्यामुळे पटकन दर्शन होईल। आणि इथून खिडकीतून आतमध्ये दिसते शंकराचे पिंड। तर हे पलीकडच्या साईडून ह्याला एंट्री आहे मंदिरासाठी, तर ते देखील मी तुम्हाला दाखवेन। तर महडच्या गणपतीला तुम्ही जर आला नसाल तर हे पण खूप छान आहे मंदिर, आणि अष्टविनायकपैकी एक असल्यामुळे तुम्ही येऊ शकता दर्शनाला। मी तर आली आहे ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळेला। रिद्वी देखील, रिद्वीचा मला वाटतं हा सेकंड टाईम असेल, रिद्वी एकदाच येऊन गेले। तर असं पूर्ण मंदिर आहे भव्य असं। पहिल्यांदाच आम्हाला लाईन लावावी लागली एवढी। इकडे बाहेर तलाव देखील आहे, माहीत नाही तुम्हाला कितपत दिसतोय ते, तर मी बाहेर जाऊन बघते शूट करायला तिकडे जाता येतंय का। तर तलाव देखील दाखवेल। तर तलावात देखील पाणी आहे। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं पुढून एंट्री आहे। तर हे आहे शंकराची पिंड, आणि इकडून ह्या बाजूला अशा मूर्त्या त्यांनी लावलेल्या आहेत, आणि पलीकडे लाईन फिरून अशी मंदिरात आतमध्ये गेलेली आहे। तर आतमध्ये तर काही मोबाईल अलाउड नव्हतं, त्यामुळे मला आतलं काही शूट नाही करता आलं। आणि हे बाहेरचं पॅसेज वगैरे आहे, इकडे टॉयलेट वगैरे विश्रामगृह पण आहे इथे ट्रस्टचं। आणि जे समोर जे दिसते ते दत्ताचं मंदिर आहे, तर ते देखील मी तुम्हाला आतमध्ये जाऊन शूट करून दाखवते। तर मी वेट करत होती मम्मी पप्पांसाठी। तर हे आहे दत्ताचं मंदिर, असं छोटंसंच आहे पण छान बनवलेलं आहे त्यांनी। आणि ह्या साईडला मारुती आणि बरेच देव आहेत। त्यानंतर दर्शन करून आम्ही आलो आहोत बाहेर।
तर इकडे बाहेर आणि माझं जे तुम्हाला दिसते राईट साईडला ते विश्रामगृह आहे. तुम्ही बघू शकता की स्कूलची पिकनिक आलेली, तर ते लोक सगळे बाहेर बसलेले होते आणि इथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि हे आहे दत्त मंदिरचा लुक बाहेरून. आणि हा बघा हा तलाव, जसं की मी तुम्हाला सांगितलं तर तलावात जाण्यासाठी बंदी आहे. तिथे गेट लावलेला आहे, काय माहिती कधी ओपन असतो कधी नाही. बट ह्यावेळेस पाणी जास्त होतं, लास्ट टाइम पाणी कमी होतं, बट ह्यावेळेस खूपच पाणी आहे त्यामुळे त्यांनी बंदी केली असेल. त्यानंतर आम्ही शॉपमध्ये बऱ्याच ठिकाणी शॉपिंग केली, जास्त काही नाही, बांगड्या मंगळसूत्र अशाच गोष्टी घेतल्या. आणि त्याच्या नादात मी विसरून गेले, कारण की त्या लोकांना दुकानं बंद करायची घाई होती आणि आम्ही व्हरायटी शोधत होतो. त्यामुळे मी येताना काही शूट नाही केलं तिथे स्टॉल्सवरती. मी डिरेक्टली गाडीत बसल्यानंतर शूट केलं. त्यावेळेस मला लक्षातच नाही आलं शूट करायचं ते. तर जे काही घेतलं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेनच की इथून घेतलेलं आहे ते. चला तर मग आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. त्याआधी आम्ही जेवणासाठी थांबणार आहोत कुठेतरी एका ठिकाणी. आणि हे 712 हॉटेल पनवेलचं आहे, जसं की लोणावळ्याला पण आहे, हां कोल्हापूरला देखील आहे, पनवेलची ब्रांच आहे. मग त्यानंतर आम्ही थांबलो एका हॉटेलमध्ये. तर पप्पा गेलेले आहेत आतमध्ये इन्क्वायरी करण्यासाठी, मम्मी बाहेर उभी आणि सौरव तिकडे गाडी लावतोय. बट आम्हाला काही ते जमलं नाही, सो आम्ही आलो दुसऱ्या हॉटेलमध्ये. तर इथे हॉटेलमध्ये जरा व्यवस्थित वाटलं वातावरण वगैरे. हायवेला हॉटेलमध्ये जायचं बोललं तर 10 वेळा विचार करावा लागतो. सो सौरव गेला तिकडे गाडी पार्किंगला आणि आता आम्ही जाणार आहोत हॉटेलमध्ये. चला तर मग बघूया. हॉटेलचं स्ट्रक्चर तर खूप छान होतं, तर डिपेंड्स की टेस्ट वगैरे कशी आहे. मी तर सांगितलं तुम्हाला, मी लास्ट हॉटेलवर थांबलेलो होतो, तिथे आतमध्ये कोण फॅमिलीवाले नव्हते बसले, त्यामुळे आम्ही नाही बसलो तिथे. तर पहिल्यांदा स्टार्टिंगला आम्ही स्टार्टर मागवलेलं आहे ॲज युज्युअल चिकन क्रिस्पी, जी आमच्या सगळ्यांची फेवरेट आहे. त्यानंतर आम्ही मागवलं चिकन हंडी रोटी आणि टेस्ट खूपच छान होती इथली. त्यानंतर तिथून आम्ही गेलो घरी. थकलेलं असल्यामुळे मी नंतर काहीच शूट नाही केलं. डिरेक्टली मी आता सेकंड डे तुम्हाला दाखवेन. तर आज आहे सेकंड डे आणि आजचं जेवण जे आहे मी बनवते चिकन क्रिस्पी आणि बिर्याणी, जे की सौरवला खायची होती बरेच दिवसापासून. तो सौरव बोललेला की तू आल्यावर एक दिवस तरी बनवतो. मी म्हटलं ठीक आहे. तर मग मी आज बनवलेली चिकन बिर्याणी आणि चिकन क्रिस्पी. आणि काल मम्मीचा बड्डे होता, बट आम्हाला काही सेलिब्रेट करायला नाही भेटला, मग ते आम्ही आज केक कट वगैरे करणार आहोत. मग पहिल्यांदा आम्ही जेवून घेतलं जे काही बनवलेलं आहे. नंतर बोललं की रेडी होऊन छान फोटो वगैरे काढूया, केक कटिंग वगैरे करूया. तर क्रिस्पी आणि बिर्याणीची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, जर तुम्हाला हवी असेल तर. त्यानंतर आम्ही छान रेडी झालो आणि केक कटिंग केला. तर असा होता आजचा व्लॉग. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजच्या व्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.